नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज भाग 11वा. जवळजवळ 3 महिन्यांनंतर विश्वास मुंबईत पाऊल ठेवत होता. एक योजना, एक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून. बरोबर कुणाल होताच. या 3 महिन्यात कुणालला त्यांनी चांगलं पारखून घेतलं होतं आणि आपल्या मनातल्या योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी कुणालचा उपयोग करून घ्यायचं त्यांनी ठरवलं होतं. अर्थात कुणालला त्यांनी कसलीही कल्पना दिली नव्हती. वेळ आल्यावर त्याबाबतीत त्याच्याशी बोलायचं असं त्यांनी ठरवलं. मुंबईला येताना संपूर्ण प्रवासात विश्वास आपल्या त्या योजनेचा विचार करत होता. त्यातले कच्चे दुवे हेरून ते दूर करत होता. काही नवीन मुद्दे त्यात समाविष्ट करत होता. शेवटी सगळ्या योजनेचा बारकाईनं विचार केल्यावर मनोमन तो खुश झाला. विटी स्टेशनवर उतरताच त्याच्या योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला होता आणि हा टप्पा होता दत्तासाहेबांशी भेट. समीर दत्त हा एक चांगला माणूस होता. चांगला मित्रही होता आणि एक मोठा उद्योगपतीसुद्धा. ठाण्याच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये त्याची औषधांची एक कंपनी होती. फोर्ट विभागात शानदार ऑफिस होतं आणि पेडर रोडवर एक भला मोठा बंगला होता. त्या बंगल्यात नोकर चाकर सोडले तर दत्तसाहेब एकटेच राहत होते. त्यांना जवळचे असे 2 नातेवाईक होते, मुलगी आणि जावई, आणि ते सुद्धा अमेरिकेत सेटल झालेले होते. दत्तसाहेबांचं आणि विश्वासचं फार छान पटायचं. अपघातात विश्वासची दृष्टी गेल्यानंतरही दत्तसाहेबांनी त्याच्याशी असलेलं मैत्रीचं नातं सोडलेलं नव्हतं. अधूनमधून ते विश्वासला भेटायला यायचे. कधी आपल्या गाडीतनं त्याला आपल्या बंगल्यावर घेऊन जायचे. दत्तसाहेबांचा हाच दिलदार, मनमोकळा स्वभाव आणि कुणाच्याही अडीअडचणीला धावून जाण्याची वृत्ती विश्वासला आवडायची, तर विश्वासचा शांत, समजूतदार स्वभाव दत्तसाहेबांना भावला होता. आणि म्हणूनच मुंबईला येताच दत्तसाहेबांची भेट घ्यायचं विश्वासनं ठरवलं होतं. दत्तसाहेबांना विश्वासात घेतलं, त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली तर ते आपल्या योजनेला नक्की मदत करतील याची विश्वासला खात्री होती. स्टेशनवर उतरताच विश्वासनं दत्तसाहेबांच्या बंगल्याचा पत्ता कुणालला समजावून सांगितला. त्याप्रमाणे कुणालनं टॅक्सी ड्रायव्हरला टॅक्सी पेडर रोडवर घ्यायला सांगितली. टॅक्सी बंगल्याच्या गेटसमोर येताच गेटवर असलेल्या चौकीदारानं त्यांना अडवलं. पण मग आत बसलेल्या विश्वासला बघताच सलाम करत काहीही न बोलता त्यांनी गेट उघडलं. टॅक्सी पोर्चमध्ये येऊन थांबली. विश्वास टॅक्सीतनं उतरला. कुणालनं टॅक्सीचं बिल दिलं आणि सुटकेस घेऊन तोही टॅक्सीतनं बाहेर आला. तेवढ्यात चाहूल लागून बंगल्यातनं एक नोकर बाहेर आला होता. विश्वासला पाहताच त्यांनी काही न बोलता सुटकेस उचलली आणि हात घेऊन गेला. विश्वास कुणालच्या हाताचा आधार घेत पोर्चच्या पायऱ्या चढून दिवाणखान्यात आला. नोकरानं त्यांना मोठ्या अदबीनं सोफ्यावर बसवलं आणि दत्तसाहेबांना सांगण्यासाठी तो गेला. कुणाल हे सगळं चकित नजरेनं पाहत होता. चौकीदारानं विश्वासला पाहताच सलाम ठोकत गेट उघडलं होतं आणि नोकरानंही विश्वासला पाहताच कसलीही चौकशी न करता सुटकेस उचलून आत आणली होती. याचा अर्थ विश्वासचा या बंगल्याच्या मालकाशी घनिष्ठ संबंध होता. याचाच अर्थ विश्वाससुद्धा त्याच तोलामोलाची कुणीतरी बडी आसामी होती. आणि असा हा माणूस आपल्याबरोबर आपल्या छोट्याशा खोलीत राहिला होता. कुणालला याचं फार मोठं आश्चर्य वाटत होतं. नोकर आला तेव्हा दत्तसाहेब आपल्या बेडरूममध्ये बसून वर्तमानपत्र वाचण्यात दंग होते. नोकरानं विश्वास आल्याचं सांगताच ते एकदम दचकले. कोण आलंय म्हणालास? विश्वास साहेब? त्यांनी पुन्हा विचारलं. हां साहेब. बरोबर एक तरुणपण आहे, खाली दिवाणखान्यात बसलेत. अरे, असं म्हणत हातातला पेपर बाजूला टाकत दत्तसाहेब चटकन उठले. गाऊन सावरत जिना उतरायला लागले. विश्वास आल्याचं समजताच त्यांना फार आनंद झाला होता. ते चकितही झाले होते. विश्वास कुणालाही न सांगता अचानक घर सोडून गेल्याचं त्यांना कळलं होतं. त्याला शोधण्यासाठी मोहिनीबरोबर त्यांनी सुद्धा बरीच धावपळ केली होती, पण विश्वासचा कुठेही पत्ता लागला नव्हता. आणि आज असं अचानक त्याचं परतणं.
दत्तसाहेबांना आश्चर्य वाटणं साहजिक होतं. दिवाणखान्यात येता दत्तसाहेबांनी विश्वासला मिठीच मारली. त्याच्या पाठीवर थोपटत ते म्हणाले, "अरे कमाल केली तुम्ही विश्वासराव. कुणालाही न सांगता अचानक कुठे गायब झाला होतात? आणि आलाय केव्हा तुम्ही? काल रात्री एका पार्टीत वहिनीसाहेब भेटल्या होत्या, पण त्यांनी तुम्ही परत आल्याचं काही सांगितलं नव्हतं." दत्तसाहेब आपल्या नेहमीच्या मन मोकळ्या स्वभावाप्रमाणे भराभरा बोलत होते. "स्टेशनवर उतरलो आणि सरळ आलो तुमच्याकडे." विश्वास म्हणाला. मग त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना एका बाजूला घेतलं. "दत्तसाहेब, तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आपण जरा दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसलो तर? थोडीशी प्रायव्हसी हवी आहे." विश्वासच्या वागण्या बोलण्यानं दत्तसाहेब थोडे चकित झाले, पण काही न बोलता त्यांनी विश्वासचा हात धरला आणि त्याला दुसऱ्या खोलीत घेऊन जायला लागले. त्यांच्याबरोबर जाता जाता विश्वास कुणालला म्हणाला, "कुणाल, तू इथेच बस, मी जरा दत्तसाहेबांच्या बरोबर बोलून येतो." दत्तसाहेब मान वळवून कुणालकडे बघत होते. हा तरुण कोण आहे, याचा विश्वासशी संबंध काय, याचा ते विचार करत होते, पण विश्वासनं त्यांना जास्त विचार करायला वेळच दिला नाही. "चला, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे," विश्वास म्हणाला. दिवाणखान्याच्या बाजूला असलेल्या एका खोलीत आल्यावर विश्वास दत्तसाहेबांना म्हणाला, "तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल दत्त, पण मी मुंबईत आल्याचं कोणालाही माहिती नाही आहे. स्टेशनवरनं मी सरळ तुमच्याकडे आलो आहे. तुम्हाला मी ओळखतो. मैत्रीला जागणाऱ्यातले तुम्ही एक आहात, म्हणून तुमची मदत घ्यायला आलो आहे मी." दत्तसाहेब मनातली उत्सुकता दाबून ठेवून चुपचापपणे त्याचं बोलणं ऐकायला लागले. विश्वास सांगायला लागला. नोकरानं चहा आणि बिस्किटची डिश कुणालसमोर आणून ठेवली. कुणाल अजूनही चकित नजरेनं सगळीकडे बघत होता. कुणाल ज्या बंगल्यात बसला होता, तो बंगला दत्तसाहेब नावाच्या त्या ग्रहस्थांचा आहे, हे त्याच्या लक्षात आलं होतं. आणि ज्या तऱ्हेनं विश्वास अंकलला पाहिल्यानंतर दत्तसाहेबांनी त्यांना मिठी मारली होती, त्यावरून त्या दोघांची घनिष्ठ मैत्री आहे, हेही त्याच्या लक्षात आलं. पण सगळ्यात जास्त कुणालला बुचकळ्यात पाडलं होतं ते त्या दोघांमध्ये झालेल्या संभाषणावणी. दत्तसाहेबांनी कोणातरी वहिनीसाहेबांचा उल्लेख केला होता. कोण होत्या ह्या वहिनीसाहेब? अंकलशी त्यांचा काही संबंध असावा का? आणि असेल तर काय? या वहिनीसाहेब म्हणजे अंकलच्या पत्नी तर नाहीत? मग तसं असेल तर अंकलचं मुंबईत घरसुद्धा असावं. मग घरदार, आपली पत्नी सोडून अंकल असे भणंग भिकाऱ्यासारखे बाहेर का पडले? कोणतं दुःख होतं त्यांना? गेल्या 3 महिन्यांच्या काळात कुणालनं त्यांना बऱ्याचदा विचारण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी अंकलनी तो विषय टाळला होता. मोठ्या सफाईनं त्यांनी विषयाला बगल दिली होती आणि आज त्याला घेऊन ते पुन्हा मुंबईत आले होते. का? कशासाठी? कुणालच्या मनात प्रश्नांची नुसती वावटळ उठली होती. पण ह्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला सापडत नव्हतं. कुणालनं शेवटी तो प्रयत्न सोडून दिला. चुपचापपणे चहाचा कप उचलून तो चहाचे घोट घेत राहिला. साधारण तासाभरानं विश्वास आणि दत्तसाहेब खोलीतनं बाहेर आले. चेहऱ्यावरनं दोघंही कमालीचे खुश दिसत होते. हसून एकमेकांशी बोलत होते, पण ते नेमकं काय बोलत होते ते कुणालच्या लक्षात येत नव्हतं. कसलाच संदर्भ माहिती नसल्यामुळे त्यांचं बोलणं त्याच्या डोक्यावरनं जात होतं. मध्येच अचानक दत्तसाहेबांनी कुणालकडे बघत विचारलं, "म्हणजे तू MA करतोयस सर?" व्हेरी गुड. आणि त्यानंतर जॉब करणार?" "येस सर, तो तर करायलाच पाहिजे ना. आणि समज आत्ताच तुला एखादा जॉब मिळाला तर शिक्षण आणि नोकरी दोन्ही एकाच वेळी करू शकशील?" कुणालनं काहीशा अविश्वासानं दत्तसाहेबांकडे पाहिलं. हे आपली चेष्टा तर करत नाही आहेत ना? या बेकारीच्या जमान्यात डिग्री मिळालेल्या लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, तर आपल्यासारख्याला नोकरी देणार कोण? छे, हे उगाचच आपलं काहीतरी बोलतायत. कुणालच्या मनातले भाव विश्वासनं अचूक ओळखले आणि म्हणाला, "कुणाल, हे दत्तसाहेब माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्यापासून काहीही लपवण्याची गरज नाही. ते जेव्हा एखादी गोष्ट बोलतात, ती गोष्ट ते करून दाखवतात. अरे, यांच्या भरवशावर तर आपण मुंबईला आलो आहे. त्यांच्यावरच आता आपली सगळी मदार आहे, तेव्हा ते जे काही विचारतील त्याचं प्रामाणिकपणे उत्तर दे." तर मी काय म्हणत होतो, शिक्षण आणि नोकरी दोन्ही गोष्टी एकाच वेळी करू शकशील तू?" "नक्कीच." यावेळी कुणाल काहीशा आत्मविश्वासानं बोलला. "अहो, पुण्यात सुद्धा मी रिक्षा चालवून शिक्षण घेत होतो."
हो, विश्वासरावांनी मला ते सांगितलंय, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. ठीक आहे. मग त्यांनी आतल्या बाजूला तोंड केलं, नोकराला हाक मारली, "अरे शिवप्रसाद!" शिवप्रसाद तत्परतेनं समोर येऊन उभा राहिला. "आपलं नेमका रडिया साहेबांना आणून दे." दत्तसाहेब शिवप्रसादला म्हणाले. शिवप्रसाद मान डोलवत निघून गेल्यावर ते पुन्हा कुणालकडे बघत म्हणाले, "आज 4 नंतर तू ऑफिसला ये, पुढचं सगळं तेव्हा बोलूयात." "चालेल." दत्तसाहेबांनी मग आपल्या झब्ब्याच्या खिशातनं एक चावी काढली, विश्वासच्या हातावर ठेवली. "विश्वास, ही तुमच्या फ्लॅटची चावी. काही दिवस तुम्ही या फ्लॅटवर राहा." आणि मग कुणालकडे बघत ते म्हणाले, "आता तुम्ही घरी जा, आराम करा. तुझे विश्वास अंकल प्रवासानं थकले असतील, त्यांना थोडी विश्रांती मिळायला हवी. आणि तू 4च्या नंतर ऑफिसला यायला विसरू नकोस. मी 6 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असेन." कुणालनं मान डोलावली. "ठीक आहे, आम्ही आता निघतो दत्त." असं म्हणत विश्वास उठून उभा राहिला. तेवढ्यात शिवप्रसादनं कार्ड आणलं, कुणालच्या हातात दिलं. कुणालनं त्यावरचा पत्ता वाचला. कार्ड शर्टच्या वरच्या खिशात काळजीपूर्वक ठेवलं. "ओके, ड्रायव्हर तुम्हाला येईल फ्लॅटवर सोडायला. आणि विश्वासराव, तुम्ही कसलीही काळजी करू नका. आता मी बाकीचं सगळं बघतो. चला." सगळेजण बाहेर आले. दत्तसाहेब त्यांच्याबरोबर बाहेर आले. ड्रायव्हरला हाक मारून त्यांनी त्याला काही सूचना दिली. नोकरानं सुटकेस आणली, कारमध्ये ठेवली. कुणाल आणि विश्वास कारमध्ये बसले. ड्रायव्हरनं कार स्टार्ट केली. "अरे जरा 1 मिनिट थांब बरं का." दत्तसाहेब ड्रायव्हरला म्हणाले आणि आत गेले. 5-1 मिनिटात ते शिवप्रसादला घेऊन बाहेर आले. विश्वासच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, "हे बघा, शिवप्रसादला मी तुमच्याबरोबर पाठवतोय. तो तुमची काळजी घेईल. कुणाल ऑफिसला गेल्यानंतर तुमच्याजवळ कोणीतरी पाहिजे ना." "दत्त अहो, याची काय आवश्यकता आहे?" "ते मला ठरवू द्या ना विश्वासराव. आता तुम्ही सगळं माझ्यावर सोपवलंय ना, मग झालं तर. अच्छा." शिवप्रसाद कारचं पुढचं दार उघडून ड्रायव्हर शेजारी बसता ड्रायव्हरनं कार सुरू केली. विश्वासनं खिडकीतून आत बाहेर करून अंदाजानं दत्तसाहेबांच्या दिशेनं हात हलवला. कार गेटमधून बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागली. विश्वास मनोमन खुश झालेला होता. दत्तसाहेबांच्याबद्दल त्याला जी खात्री होती ती 100% खरी ठरली होती. त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यावर दत्तसाहेबांनी त्याला संपूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याची सुरुवातसुद्धा लगेच केली होती. त्यांनी आपला शिवाजी पार्कला असलेला आलिशान फ्लॅट लगेच त्याच्या ताब्यात दिला होता. तसं कुणालची आणि विश्वासची राहण्याची सोय ते आपल्या बंगल्यातही करू शकले असते, पण त्यांच्या योजनेच्या दृष्टीनं ते योग्य ठरलं नसतं. कार आता शिवाजी पार्कच्या दिशेनं धावायला लागली होती. विश्वासच्या योजनेचा पहिला टप्पा व्यवस्थित पार पडला होता. आता त्याला चिंता होती ती पुढच्या टप्प्याची. पण दत्तसाहेबांच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. त्यांनी एकदा त्याला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं म्हटल्यावर ते पूर्ण करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करणार होते आणि त्या दृष्टीनं त्यांनी शिवप्रसादला त्यांच्याबरोबर पाठवलं होतं. शिवप्रसाद हा दत्तसाहेबांचा खूप जुना आणि विश्वासू नोकर होता. त्याची झाली तर विश्वासला मदतच होणार होती. विश्वास असा खुश होत असताना कुणालच्या मनातला गोंधळ मात्र अजूनही कमी झाला नव्हता. हे सगळं काय चाललंय ते त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्याच्या दृष्टीनं एकच समाधानाची बाब होती की दत्तसाहेबांनी त्याला आपल्या कंपनीत नोकरीची ऑफर दिली होती आणि तेच त्याच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं होतं. कुणालला मुंबईत येऊन 5-6 दिवसच झाले होते, पण या 5-6 दिवसात एकामागून एक घडणाऱ्या घटनांनी तो चांगला चक्रावून गेला होता. त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशी त्याच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली होती. एक साधासुधा रिक्षा ड्रायव्हर एकदम राजकुमार बनला होता. सगळंच अतार्किक, अविश्वसनीय. पण अविश्वसनीय तरी कसं म्हणणार? कारण हा आलिशान फ्लॅट, हे वैभव, या सगळ्या सुखसुविधा, सगळं काही त्याच्या डोळ्यांसमोर तर होतं. तो प्रत्यक्षपणे ते अनुभवत होता. नाही म्हटलं तरी त्यावर विश्वास ठेवावा लागत होता. त्याचा स्वीकार करावाच लागत होता. दत्तसाहेबांनी आज संध्याकाळी एका डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला कुणालनं खास करून उपस्थित राहावं अशी दत्तसाहेबांची जवळजवळ त्याला आज्ञाच होती. जणू काही ही पार्टी खास करून त्याच्यासाठीच आयोजित केलेली होती. विश्वासनं कुणालला अनेक सूचना देऊन ठेवल्या होत्या. हे बघ कुणाल, या पार्टीत अनेक बडी माणसं येतील. दत्तसाहेब त्यांच्याशी तुझी ओळख करून देतील.
ही ओळख काहीशी वेगळ्या पद्धतीची खास असेल. तुला ती विचित्र वाटेल, पण तू काही बोलायचं नाहीस. गप्प राहायचं. दत्तसाहेब सांगतील ते ऐकायचं. बाकी सगळं दत्तसाहेब सांभाळतील. विश्वासला नेमकं काय म्हणायचंय हे कुणालच्या लक्षात आलं नव्हतं. त्यांनी दिलेल्या सूचनांमागचा अर्थही त्याला समजला नव्हता, पण विश्वासवर त्याचा विश्वास होता. त्यावर जास्त विचार करायची त्याला गरज वाटत नव्हती. 5च्या सुमाराला दत्तसाहेबांचा फोन आला. फोन कुणालनंच घेतला. तू तयार आहेस ना? हो आहे. ठीक आहे, 7पर्यंत तू इथे ये. येतो. 7च्या सुमाराला तो जायला निघाला तेव्हा विश्वासनं विचारलं, निघालास? हो, निघालो. मी जे काही सांगितलं ते लक्षात आहे ना? हो आहे. गुड. हे घे, या अंगठ्या बोटात घाल. असं म्हणत विश्वासनं 2 अंगठ्या त्याच्या पुढे केल्या. दोन्ही अंगठ्या हिऱ्याच्या होत्या. कुणालनं अशा हिऱ्यांच्या अंगठ्या कधी पाहिल्याही नव्हत्या, वापरणं तर लांब. कुणाल काहीसा अडखळला आणि म्हणाला, अहो पण हे कशासाठी अंकल? तू कोणी लहान सहान माणसाचा मुलगा नाहीयेस हे दाखवण्यासाठी. हे बघ, तुला हे सगळं विचित्र वाटत असेल याची मला कल्पना आहे. पण या श्रीमंत माणसांच्या वर्तुळात वावरताना असा दिखाऊपणा करावाच लागतो. कारण स्वतःला उच्चभ्रू समाजातली समजणारी ही माणसं समोरच्या माणसाचं फक्त बाह्यरूप बघतात. त्याच्या अंतरंगाशी त्यांना काही एक देणं घेणं नसतं आणि तरीही तू एका बड्या फर्मचा डायरेक्टर आहेस. तेव्हा एवढा दिखाऊपणा तुला करायलाच हवा. बाकीचं सगळं दत्तसाहेब सांभाळून घेतील. आता निघ, कारण ते तुझी वाट बघत असतील. कुणाल मनातल्या शंका मनातच दाबून ठेवत बाहेर पडला आणि काही वेळात दत्तसाहेबांच्या बंगल्यावर पोहोचला. बघितलं तर पार्टीची अगदी जय्यत तयारी झालेली होती. बंगल्याच्या समोर असलेल्या विस्तीर्ण लॉनवर पार्टी आयोजित केली होती. बंगल्याच्या बाहेरच्या रस्त्यावर देशी विदेशी कार उभ्या होत्या. कडक युनिफॉर्ममधल्या वेटर्सची लगबग चालली होती. लॉनच्या एका बाजूला भलं मोठं स्टेज उभारलं होतं. त्यावर आपल्या संगीत सामग्रीसह एक वेस्टर्न म्युझिक ऑर्केस्ट्रा सज्ज होऊन बसला होता. लॉनवर मांडलेल्या टेबल खुर्चीवर रंगीबेरंगी पोशाखातली बरीच माणसं बसली होती. त्यात तरुण होते, तसेच म्हातारेही होते. एखाद्या लग्न समारंभाला यावं तसे सगळे नटून थटून आले होते. विशेषतः स्त्रियांनी खास जामानिमा केलेला दिसत होता. कुणाला तर क्षणभर आपण फॅशन शोमध्ये आल्यासारखं वाटत होतं. कुणाला बघता दत्तसाहेब लगबगीनं पुढे आले. त्याचा हात आपल्या हातात घेत त्याच्या कानाशी लागत हलक्या आवाजात म्हणाले, तू आता माझ्याबरोबर राहायचंय बरं का? दत्तसाहेबांच्या सूचनेचं पालन कर ही विश्वासनं दिलेली सूचना आठवली आणि कुणालनं फक्त होकारार्थी मान डोलावली. कुणालचा हात धरून दत्तसाहेब पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या कमानीजवळ येऊन उभे राहिले. येणाऱ्या पाहुण्यांची दत्तसाहेब कुणालची ओळख करून देतोय. हे मिस्टर कुणाल, आमच्या फर्मचे नवीन डायरेक्टर आहेत आणि माझ्या एका बड्या उद्योगपती मित्राचे हे चिरंजीव आहेत. येणारा पाहुणा जर त्याच तोलामोलाचा असेल तर ही ओळख आणखीन लांबवली जात होती. त्यानुसार कुणालचे वडील एका खाण कंपनीचे मालक होते आणि सध्या आफ्रिकेत आपल्या धंद्याचा व्याप सांभाळत होते. त्या पाहुण्याबरोबर जर एखादी तरुणी असेल तर कुणालची ओळख ऐकताच त्याच्याकडे एक मादक कटाक्ष टाकून पुढे जात होती. जाताना मध्येच मागे मान वळवून त्याच्याकडे आकर्षक हास्य फेकत होती. विश्वासकर अचानक सोडून निघून गेल्यानंतर मोहिनीचा सगळा उत्साह काहीसा कमी झाला होता. एक रिकामं पण तिला जाणवायला लागलं होतं. पूर्वी अशा पार्ट्यांना आवर्जून हजर राहणारी मोहिनी आता अशा पार्ट्यात फारसा रस घेत नव्हती, पण ज्या समाजात ती वावरत होती त्या समाजापासून तुटून वेगळं होणं तिला शक्य होत नव्हतं. त्यातून आजची ही पार्टी दत्तसाहेबांनी दिली होती, तिला येणं भाग होतं. ती आली, पण एकदम साध्या वेशभूषेत, श्रीमंतीचं कसलंही प्रदर्शन न करता. तिच्याबरोबर सुचित्रा होती. सोनालीला असल्या पार्ट्यात अजिबात रस नसल्यामुळे तिने यायचं टाळलं होतं आणि मोहिनीने तिला फारसा आग्रही केला नव्हता. दारावर दत्तसाहेबांनी कुणालची त्यांच्याशी ओळख करून दिली. ती ओळख ऐकून मोहिनीचे डोळे विस्फारले. कुणाल त्यांच्या फर्मचा एक डायरेक्टर, वडील खाण कंपनीचे मालक, आफ्रिकेत पसरलेलं उद्योगाचं जाळं, म्हणजे हा करोडो रुपयांचा मालक. परत दिसायलाही देखणा, सुसंस्कृत, सभ्य.
आणखीन काय हवं? विश्वास गेल्यापासून मोहिनी काहीशी बदलली होती, पण धनाची लालसा अजूनही तिच्या मनातनं कमी झाली नव्हती. ती लालसा तशीच मनाच्या एका कोपऱ्यात तग धरून होती. माणूस जेव्हा पैशाचा गुलाम होतो तेव्हा इतर सगळ्या गोष्टी त्याच्यापुढे दुय्यम ठरतात. माणूस स्वतःचं अस्तित्व विसरून त्या पैशामागे धावायला लागतो. मोहिनीच्या बाबतीत काहीसं तेच झालं होतं. कुणाल एक पैसेवाला तरुण आहे हे समजताच तिचे विचार त्या दिशेनं धावायला लागले होते. कुणाल बेटा, आंटीला व्यवस्थित बसवून त्यांना काय हवंय काय नकोय ते बघ, दत्तसाहेब म्हणाले. कुणाल तत्परतेनं पुढे झाला. हसून त्यांचं स्वागत करत म्हणाला, या ना या. कुणालनं त्यांना एका बाजूच्या खुर्च्यांवर आणून बसवलं. मग जवळून जाणाऱ्या वेटरला हाक मारून त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक मागवलं. मोहिनीची नजर मात्र कुणालवर खेळून राहिली होती. मनातल्या मनात हिशोब सुरू झाले होते. मुलगा चांगला आतिथ्यशील आहे, शिकला आहे आणि श्रीमंतही आहे. सुचित्राला जर असा पती मिळाला तर तिच्यासारखी भाग्यवान तीच. कुणाल पुन्हा दत्तसाहेबांजवळ जाऊन उभा राहिला होता. मोहिनी काही वेळ स्वतःशी विचार करत राहिली. मग सुचित्राच्या पाठीवर हात ठेवत तिने हलकेच विचारलं, हा कुणाल तुला कसा वाटला ग? सुचित्रानं काहीसं गोंधळून मोहिनीकडे बघितलं. तिच्या प्रश्नाचा रोग सुचित्राच्या लक्षातच आला नव्हता. तिने विचारलं, का ग? नाही ग, असंच विचारतीये. ठीक आहे की, सुचित्रा म्हणाली आणि पुन्हा कोल्ड्रिंकचे घोट घ्यायला लागली. हे बघ सुचित्रा, जरा त्याच्याशी ओळख वाढवून जाणून घे. त्याचा स्वभाव कसा आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत. अगं आपल्याला काय करायचं त्याच्याशी? तुला जे सांगितलं आहे ना ते कर. उगाच स्वतःची अक्कल पाजळू नकोस आणि आता आणखीन काही बोलून मला चिडायला लावू नकोस. मोहिनीचा आवाज काहीसा चढला होता, पण मग लगेच तिने स्वतःला सावरलं. सुचित्राच्या खांद्यावर हात ठेवत समजावणीच्या स्वरात ती म्हणाली, हे बघ मी तुझ्या हिताचं बोलतीये. मुलगा चांगला वाटतोय, तुला शोभणारा आहे अगदी. ऐकलं नाहीस दत्तसाहेब काय म्हणत होते? ते म्हणत होते आफ्रिकेत त्याची मोठी खाण कंपनी आहे, शिवाय वडिलांचा तो एकुलता एक आहे. अगं आता आपल्याला फक्त एवढंच पाहायचं आहे की त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं कॅरेक्टर कसं आहे. मोहिनीने डोक्यात भरवल्यामुळे सुचित्राई आता नव्या नजरेनं कुणालकडे पाहायला लागली. कुणाल दत्तसाहेबांच्या बरोबरीनं येणाऱ्या पाहुण्यांचं मोठ्या अदबीनं स्वागत करण्यात मग्न होता. तशी एक दोनदा त्याची ही नजर या दोघी मायलेकींवर फिरली होती. त्या दोघी कोणत्या तरी विषयावर गंभीरपणे बोलत असल्याचं त्यानं पाहिलं होतं. सुचित्रा कुणालकडे एकटक नजरेनं पाहत असल्याचं बघून मोहिनी मात्र मनातनं खुश झाली. तिला आणखीन मार्गदर्शन करण्याच्या हेतूनं हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, हे बघ आता पार्टी सुरू होईल. हीच वेळ त्याची ओळख वाढवण्यासाठी योग्य. त्याला जरा आपल्या वागण्या बोलण्यातनं इम्प्रेस कर. जमलं तर उद्या त्याला भेटायचं नक्की करून टाक. अशा 2-4 भेटी तुला त्याचा स्वभाव, आवडीनिवडी काय आहे त्याची कल्पना येईल. मग पुढचं मी बघते काय. सुचित्रा काही बोलली नाही. ती काहीशी नर्वस झाली होती. वास्तविक मुलांशी बोलणं तिला काही नवीन नव्हतं. तिच्या ग्रुपमध्ये मैत्रिणींपेक्षा मित्र जास्त होते, पण आजपर्यंत कुठल्याही मुलाविषयी तिच्या मनात कधी असं काही आलं नव्हतं. त्या दृष्टीनं कधी तिने विचारही केला नव्हता. पार्टी सुरू झाली. हळूहळू रंगायला लागली. काही जण ग्रुप करून गप्पा मारत होते, काही जण नुसतेच पीत होते. काही तरुण जोडप्यांनी मात्र ऑर्केस्ट्राच्या तालावर नृत्य करायला सुरुवात केली. थोडक्यात काय तर प्रत्येकजण आपापल्या परीनं पार्टी एन्जॉय करायचा प्रयत्न करत होता. कुणाल एका बाजूला उभं राहून कोल्ड्रिंकचे घोट घेत होता. त्याच्या दृष्टीनं पार्टीचं हे वातावरण नवीन असलं तरी त्याला त्यात फारसा रस नव्हता. उलट त्याला त्याचा उबग आला होता. केवळ नाईलाज म्हणून तो तिथे थांबला. सुचित्रा त्याच्यापासून काही अंतरावर उभी होती, त्याच्याकडे बघत होती. पुढे जाऊन त्याच्याशी बोलायचं धाडस मात्र तिला होत नव्हतं. सुचित्रावर लक्ष ठेवून असलेली मोहिनी मनातनं तिच्यावर चांगली वैतागली. शेवटी मोहिनीला राहवलं नाही. ती सुचित्राच्या मागे जाऊन उभी राहिली. तिच्या पाठीवर हात ठेवत कुजबुजत्या स्वरात म्हणाली, काय बेंधळ्यासारखी बघत राहिली आहेस? तो एकटाच आहे, शिवाय बोर झाल्यासारखा दिसतोय. हीच संधी आहे. जाऊन त्याच्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न कर. आता काय बोलू हे विचारू नकोस. काहीही बोल, पण आत्ता जा. मोहिनीनं हलकंच तिला ढकलल्यासारखंच केलं. सुचित्राचा नाईलाज झाला. ती हळूहळू चालत कुणालजवळ आली. त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. कुणालचं तिच्याकडे लक्ष नव्हतं.
तो शांतपणे कोल्ड्रिंकचे गुटके घेत समोर बघत होता. सुचित्रा काही क्षण तशीच समोर बघत उभी राहिली. मध्येच एकदा तिने मान वळवून काही अंतरावर उभ्या असलेल्या मोहिनीकडे बघितलं. सुचित्राशी नजरानजर होताच मोहिनीने मानेनच तिला त्याच्याशी बोलायची खूण केली. शेवटी सुचित्रानं मनाचा हिय्या केला आणि ती म्हणाली, हॅलो. कुणालनं एकदम दचकून मान वळवून बघितलं. शेजारी उभ्या असलेल्या सुचित्राला बघून क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. मग स्वतःला सावरत तोही म्हणाला, हॅलो. तुम्ही भाग नाही घेतलात? समोर नाचणाऱ्या जोडप्यांकडे मानेनं खूण करत तिने विचारलं. खरं तर काहीतरी बोलायचं म्हणून तिने हा प्रश्न विचारला होता. मी आणि हे छे मला डान्स वगैरे काही येत नाही आणि खरं सांगायचं तर मला हे असलं काही आवडत सुद्धा नाही. खरं सांगताय? अगदी खरं. इनफॅक्ट मला या असल्या पार्ट्या वगैरे अजिबात आवडत नाहीत. वेस्ट ऑफ टाईम वाटतो मला तो. केवळ दत्तसाहेबांचा आग्रह होता म्हणून मी या पार्टीला आलो आहे. कमाल आहे. आफ्रिकेत राहूनसुद्धा तुम्ही टिपिकल इंडियन वाटताय. आफ्रिका? क्षणभर कोणालचा गोंधळ उडाला. मग एकदम त्याला दत्तसाहेबांनी करून दिलेली आपली ओळख आठवली. हां, स्वतःला सावरलं त्याने आणि म्हणाला, मला तरी यात काही कमाल आहे असं नाही वाटत. परदेशात गेला म्हणून माणसानं आपलं कल्चर विसरावं असं नाही ना. निदान मी तरी तसं मानत नाही. मनातनं मात्र कुणाल चांगला अस्वस्थ झाला होता. दत्तसाहेबांनी आपली अशी ओळख का करून द्यावी हे त्याच्या लक्षात आलेलं नव्हतं. पण अशी ओळख करून देण्यामागे दत्तसाहेब आणि विश्वास अंकलचा काहीतरी हेतू असावा आणि तो हेतू काय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्यांनी चालू केलेलं हे नाटक तसंच पुढं चालू ठेवणं त्याला भाग होतं. कारण या क्षणी तरी दत्तसाहेब आणि विश्वास हेच त्याच्या जवळचे होते. आफ्रिकेतून कधी आलात? नुकताच आलो. 8-1 दिवस झाले. इथे कुठे राहताय? सध्या तरी दत्तसाहेबांनी सगळी व्यवस्था केली आहे. कुणाल एक शब्द काळजीपूर्वक बोलत होता. मगासारखा पुन्हा गोंधळ उडायला नको म्हणून. मुंबईत तुम्ही पहिल्यांदाच येताय? नाही, असं नाही म्हणता येणार. लहान असताना एकदा येऊन गेलो. कशी वाटली मुंबई? छान आहे, छान आहे. जगातल्या अनेक सुंदर शहरांपैकी मुंबई एक आहे. इथली विविधता बघण्यासारखी अगदी. काय खास वैशिष्ट्य जाणवलं तुम्हाला? या पोरीची प्रश्नावली वाढतच चालली आहे. कुणाल मनातल्या मनात म्हणाला. उलट तपासणी घ्यावी तशी ही एकामागून एक प्रश्नच विचारत सुटली. आता काहीतरी चटपटीत उत्तर दिल्याशिवाय हिची ही प्रश्नांची सरबत्ती थांबणार नाही असं त्याच्या मनात आलं. सांगा ना, काय वैशिष्ट्य जाणवलं तुम्हाला? कसं आहे, सगळ्यात पहिलं आणि सुंदर वैशिष्ट्य तर माझ्या समोर उभं आहे. समोर? समोर कुठे? कुठे काय, हे काय माझ्या समोर. यावेळी कुणालनं थेट तिच्या चेहऱ्यावर नजर रोखली होती. त्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येताच सुचित्रा प्रचंड लाजली. चल असं म्हणत तिने खाली मान घातली. अहो, खरं तेच सांगतोय मी चेष्टा नाही करतोय. मी मनापासून बोलतोय. तुम्ही खरोखर फार सुंदर आहात. सुचित्रा आणखीनच लाजली. मग किंचित मान वर करून तिरक्या नजरेनं त्याच्याकडे बघत म्हणाली, पहिल्या भेटीत असं काही बोलायची तुम्हाला चांगली प्रॅक्टिस दिसतीये. नाही, असं नाही म्हणता येणार. पण सुंदर गोष्टीला सुंदर म्हणण्यात मी तरी कधी हात आखडता घेत नाही आणि त्यासाठी भेटींची संख्या वाढवण्याची वाढ बघत नाही. जे मनात आलं ते बोलून टाकणं हा माझा स्वभाव आहे. खरंच? हो, खोटं मी केवळ बिझनेसमध्ये बोलतो आणि तुमच्याशी मी आता बिझनेस नाही करत ना. सुचित्रा मनोमन सुखावली. नकळत कुणालविषयी तिच्या मनात एक नाजूक भावना उमलायला लागली होती. आजकालच्या तरुणांपेक्षा तुम्ही खूप वेगळे आहात. हां, मलाही तसंच वाटतोय. अर्थात हे तो वेगळ्या अर्थानं स्वतःला सांगावं तशा स्वरात म्हणाला होता. पण सुचित्रा मात्र आपल्याला हवा तो अर्थ घेत मनापासून हसत होती. श्रोते हो, हा होता 11वा भाग. 12वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.